नमस्कार मंडळी, आरती व्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहे स्टँडवरच्या गौरी बसवायच्या कशा, कारण की आपल्याकडे जे साहित्य विक्रीस उपलब्ध आहे त्या साहित्यामध्ये गौरी सजवायची कशी ते दाखवणार आहे तुम्हाला। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, नक्कीच आवडेल आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत त्यासुद्धा देणार आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये, तर नक्की बघा। तर स्टँडचा घेरा आहे तो मोठा असल्यामुळे स्टँड हलत नाही। सगळ्यात महत्त्वाचं काय काय स्टँड आहेत ते आपण मार्केटमध्ये बघतोच की घेतलं की त्याच्यावर गौरी सजवून लावल्या की आत्ता इकडे कलते की तिकडे कलते असं होतं। तर आम्ही त्या सगळ्याचा अभ्यास करूनच हे स्टँड बनवून घेतलेलं आहे। तर साडी चॉईस केले त्यासाठी। तर जेवढं स्टँड आहे तेवढ्या आकाराची साडी घडी घालून घ्यायची आहे। आणि पेपर गुंडाळा बघतायस तुम्ही, तर पेपर ह्यासाठी गुंडाळा की बॉडी PVPची असते, तर बॉडीला खाली क्रॅक जाऊ नये किंवा त्याचे टवके जाऊ नये त्यासाठी मी ऑलरेडी पेपर गुंडाळून ठेवलेला आहे। आणि माझ्याकडे काळी लोकर आहे, त्या लोकरीने मी आत्ता साडी बांधते स्टँडला। तर काय लेडीज काय करतात की जे आता मी घडी घालून घेतली साडीची, तर घडी न घालता डायरेक्ट त्या स्टँडमध्ये साडी आतमध्ये घालायचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे काय होते, बॉडी नीट बसत नाही आणि बॉडीला जबरदस्ती करतात। मग एखाद्या वेळेस बॉडी क्रॅक जाणं किंवा हात क्रॅक जाणं असा विषय होतो। तर तसं न करता तुम्ही बघतायच मी घडी घालून घेतली आहे साडीची, तशी घडी घालून घ्यायची आणि अलगद वरच्यावर साडी बांधायची आहे। निर्या घेतलेल्या आहेत, जसं की ती घडी कंटिन्यू ठेवायची आणि निर्या करत राहायच्या आहेत। बघतायच तुम्ही एवढ्या निर्या माझ्या हातामध्ये येणार नाहीत, तर मी ज्या ज्या ठिकाणी पिना लावून घेतल्यात की जेणेकरून ते काम सोपं होईल। भरपूर साऱ्या प्लेट पडल्यात, पिन लावून घेते की जरी समजा हातातून निसटलं तरी काही टेन्शन राहणार नाही, कारण साडी एकदम सिल्कीमध्ये आहे, काठपदर आहे पण सिल्की साडी आहे एकदम। तर बघतायच तुम्ही ते त्याच्यामध्ये स्टँडमध्ये न खवता आहे असंच वरच्या वरती बांधायचं आहे ते। तुमच्याकडे सुतळी असली, सुतळीनं जरी बांधलं तरी चालेल। माझ्याकडे घरामध्ये लोकर होती काळ्या कलरची, तर काळ्या कलरच्या लोकरीने मी ते बांधलेलं आहे। काय होतं, आपल्याला पाहिजे असं ॲडजस्ट करायला येतात, निर्या पाहिजे असं ॲडजस्ट करायला येतात। तर जर तुम्ही त्याच्यामध्ये जर खोवलं तर धड बॉडी पण बसत नाही त्याच्यामध्ये, आणि एखादी निर्या ॲडजस्ट करायची असली तर ॲडजस्टसुद्धा होत नाही। त्यामुळे ही ट्रिक नक्की वापरा, नक्कीच उपयोगाची पडेल तुम्हाला। तर बघता तुम्ही अगदी बॉडी सहज बसली त्याच्यामध्ये, गौरीची जी बॉडी येते ती अगदी सहज बसते त्याच्यामध्ये, हलत नाही काय नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गौरीचे हात। तर गौरीचे हात बसवताना दोन्ही हात एकदम बसवायचे आहेत, जसं की बघताय। जर तुम्ही एक हात बसवला, गौरीची बॉडी सोडली तर गौरीचा बॅलन्स जातो आणि गौरी डॅमेज होण्याचा संभव असतो। सेम आपण साडी नेसतो तशी साडी नेसवायची आहे गौरीला। पदर करते, छान छोटासा पदर केलेला आहे गौरीचा। आणि इथं सुद्धा खूप छान ट्रिक दिलेली आहे मी, तर नक्की बघा व्हिडिओ। पिन लावून घेते, जसं की आपण पदराला पिन लावतो साडी आणि ब्लाऊज, तसंच सेम फक्त पदराला पिन लावलेली आहे। आणि तुम्हाला काळा कलरचा धागा दिसतोय लोकर, तर ते पिनेमध्ये ओवून घ्यायचं आणि ओवून घेतलं की त्याची जे स्टँड गोल रिंगी दिलेली आहे बॉडीला, त्या रिंगीला बांधायचं। जसं की बघताय पदर अजिबात हलत नाही, अगदी स्टेबल राहतो। साइड पदर करत आहे मी।
साडी फुगणार आहे, त्यामुळे एकदम चापून चुपून बसवायची. वेळच्या वेळी जर तुम्ही त्याच्या निऱ्यांमधून हात फिरवलात तर साडी अगदी चापून चुपून बसते. साईडचा जो पदर येतो कमरेवर आपल्या काठ येतात, तर ते काठसुद्धा त्याच्यामध्ये दाखवले तुम्हाला मी कसे घ्यायचे ते. पदर त्याच्यावर झाकून दिलात की तुम्ही बांधलेली सुतळी सुद्धा दिसून येत नाही, किंवा पिन लावले तुम्ही आता साईडच्या काठाला ती सुद्धा दिसून येत नाही. तर ही ट्रिक नक्की यूज करा, नक्कीच उपयोगी पडेल तुमच्या. तर हे काय बघताय तुम्ही की निऱ्या ॲडजस्ट करायला सुद्धा सोपं जातं. कमी जास्त करायच्या, एखादी निरी बाहेर जास्त एक्स्ट्रा आली तर ती ॲडजस्ट करायला येते आणि अगदी व्यवस्थित जिथल्या तिथं साडी बसते गौरीची. तर साडी नेसून झालेली आहे माझी गौरीला. तर तुम्ही कशी सजावट करता नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर सगळ्यात महत्त्वाचं मुकुट कसा बसवायचा, तर स्टँडला मी पेपर गुंडाळून घेते. लक्षात ठेवायचं, कापड गुंडाळून घ्यायचं नाही, कधीही पेपर गुंडाळायचं. जसं की कमरेला पण तुम्ही बघितलं स्टँडला मी पेपर गुंडाळा, तर पेपरने काय होतं टाईट बसतं एकदम. मुकुट आहे तो टाईट बसतो, बॉडीचा भाग आहे तो सुद्धा टाईट बसतो. कापडाने काय होतं, कापड मऊ असल्यामुळे हलण्याची शक्यता असते, बॅलन्स जाण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघतायच आता ज्वेलरी लावते, मी ज्वेलरी घालते तिला. एका साईडला स्टँड, बॉडी आणि मुकुट तुम्हाला दिसतंयच बघा कशी होती गौरी आपली, आणि आता कशी साडी नेसवल्यानंतर कशी दिसते. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकाराने जर गौरी सजवत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. तुमच्याकडे जर काही ट्रिक असेल तर तीही मला द्या, नक्कीच मला पण उपयोग होईल. आणि ही जी गवर आहे मी आता सजवून ठेवते, तर ती घरामध्ये कस्टमर येतात बघायला की बाबा बघूयात कशी दिसते ही गौरी सजवल्यानंतर. तर हा एक जो साईडला ठेवलेला डेमो आहे स्टँडवरचा, बॉडी आणि मुकुट तो एक, आणि ही सजवलेली गौरी, जेणेकरून त्यांना फरक कळतो लगेच. तर ज्वेलरी झाले घालून, आता कानातलं घालते. कानातल्याची ट्रिक बघा, गौरीला आपल्या कानाला होल नाही आहेत, तर कानातलं आपल्याला ओरिजिनल इच्छा असते की घालायचं की जेणेकरून छान दिसतं. तर काळा धागा असल्यामुळे, काळी लोकर असल्यामुळे ते बरं पडते. काळाच धागा घ्यायचा ज्यावेळेला तुम्ही कानातला ॲडजस्ट करणार आहे तेव्हा. तर त्याला मी स्क्रू घालायच्या अगोदर दांडा असतो ना कानातल्याला, त्याला लोकर बांधून घेतली, एक एक गाठ बांधून घेतली आणि स्क्रू लावून घेतलं आहे. तर जसं आपल्याला पाहिजे, किती लॉंग खाली पाहिजे, किती वरती पाहिजे कानातलं, त्या अंदाजाने आपण कानातलं बसवून घ्यायचं आहे. आता गंगावन बसवते. अगदी सोप्या पद्धतीनं कमी वेळामध्ये होईल असं सजवलेलं आहे गौरीला. त्याच्यामध्ये काही वेगळं असं वापरलेलं नाही आहे. बघताच तुम्ही गंगावन किती छान दिसतंय. आणि आता गजऱ्याशिवाय शोभा नाही, बरोबर ना. तर आता गजरा घालते गौरीला. तुमच्याकडे पण कशा प्रकारच्या गौरी असतात ते पण सांगा. डबल गजरा घातला की जेणेकरून एक सोडलेला आणि एक वेणीमध्ये घातलेला. तर पदर घेतल्यावर बघा गौरी कशी दिसते ती. पदराला पण ॲडजस्ट करून पिन लावायचे साईडला, जसं की मी आता पदर आपण केलेला आहे तर तिथे सुद्धा पिन लावले. आणि ह्या साईडला काय पिन लावली नाही लावली म्हणजे तुमच्या ह्याच्यावर राहतं आहे. तर मी काय पिन नाही लावलेली तिथे. सगळ्यात महत्त्वाचं राहिलं ते नथ कारण की सगळ्यात नाजूक पार्ट आहे नथ. कारण की बऱ्याच जणींचे काय प्रॉब्लेम होतात की नथ घालतानाच नाकाचे टवके उडतात आणि सगळं एवढं छान सजवलेलं असतं आणि थोडक्यासाठी मूड जातो की अरे आपण करायला गेलो, एक झालं एक. तर असं न करता अगदी सावकाश आणि शिस्तीत गौरीला नथ घालायची. आणि बरोबरच चंद्रकोर सुद्धा लावलेली आहे. तर बघा आमची गौरी कशी दिसते.
आणि तुमची पण सजवलेली गौरी आम्हाला नक्की पाठवा, आम्हाला पण बघायच्या आहेत गौरी. तर सगळ्यांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.